आणि इकडे केपरा उपासभाजनीचा पण मस्त असं थालीपीठ बनवलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असं थालीपीठ झालेलं आहे। नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्या शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण बनवत आहोत केपरा फूडच्या उपवास भाजणीचे थालीपीठ। मस्त उपासाचे थालीपीठ आज आपण बनवणार आहोत। तर इकडे माझ्याकडे 200 ग्रॅमचं केपरा फूडचं उपास भाजणीचं पीठ आहे। ह्या उपास भाजणीमध्ये कोणती कोणती पीठं आहेत ते सांगते। सगळ्यात पहिल्यांदा इथे राजगिऱ्याचं पीठ आहे, त्याच्यानंतर वरीचं पीठ आहे, वरीचा तांदूळ, त्याच्यानंतर साबुदाणा आणखीन जिरे, ह्या 4 गोष्टींचंच हे एकत्रित मिश्रण असलेलं हे उपास भाजणीचं पीठ आहे। आणि ह्याच्यापासून आपण मस्त खमंग असे थालीपीठ बनवणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हे केपऱ्याचं उपास भाजणीचं पीठ आहे। त्याच्यानंतर अर्धी वाटी मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे, त्याच्यानंतर 2 बटाटे किसून घेतलेले आहेत आणि किसल्यानंतर मी ते पाण्यात ठेवलेत कारण काळे पडू नये म्हणून। त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, 1 चमचाभर साखर घ्यायची आहे। साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल नाही घातली तरी चालेल, पण साखरेने ना ह्या थालीपीठाला खूप छान चव येते। त्याचबरोबर मी इकडे 1.5 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे। तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्याच्याप्रमाणे तुम्ही तिखट घेऊ शकता, लाल मिरची पावडर घेऊ शकता। त्याऐवजी लाल मिरच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण मिक्सरवरून बारीक करून ह्याच्यामध्ये घालू शकता। त्यानंतर इकडे मी उपास आहे त्याच्यामुळे तूप वापरणार आहे, तूप घेतलेलं आहे। आणि इकडे मी हे उपासाचं सैंधव मीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर सैंधव मीठ नसेल तर पांढरं मीठ घातलं तरी चालेल। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण हे उपासाची भाजणी आहे ती एका बाउलमध्ये काढून घेऊया। बाउलमध्ये आपण हे भाजणीचं पीठ घेऊया। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, साखर घालायची आहे, त्याचबरोबर मिरचीची पावडर घालायची आहे, शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, दही घालायचं 2 ते 3 चमचे, आवडीनुसार तुम्ही घालू शकता। आणि त्याचबरोबर आता हा बटाट्याचा आपण किसलेला किस आहे तो पाण्यात घातलेला आहे, तो पिळून घ्यायचा आहे आणि तो आपण ह्या उपासाच्या भाजणीमध्ये घालायचा आहे। तुम्ही ह्याच्या किसून घेतलेल्या बटाट्याच्या ऐवजी उकडलेले बटाटे पण घालू शकता, त्याची पण टेस्ट खूप छान लागते। आणि आता आपण हे सगळे जे इन्ग्रेडियंट घातलेले आहेत आपण ते छान मिक्स करून घेऊया। आणि आपण त्याच्यामध्ये गरजेनुसारच थोडं थोडं करून पाणी घालून छान पीठ मळून घेणार आहोत। थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चांगलं पीठ थालीपीठाचं आपण नेहमी मळतो तसं मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही आपल्याला, थालीपीठ चांगली थापण्यासारखं मळून घ्यायचं आहे। दही घातल्यामुळे आणि बटाटा किसून घातल्यामुळे आपल्याला पाणी अगदी कमी लागतं हे पीठ मळताना। छान आपला गोळा थालीपीठाचा तयार झालेला आहे। थोडंसं वरून तूप घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे गोळा। तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातली तरी चालेल। पश्चिम महाराष्ट्रात कोथिंबीर उपासाला चालते, तिकडे घातली जाते। तर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही नक्की कोथिंबीर घालू शकता ह्याच्यामध्ये। आणि हे पीठ आपण आता 10 मिनिटं झाकून ठेवायचं, म्हणजे ते छान मुरतं आणि थालीपीठ आपली छान तयार होतात। इकडे 10 मिनिटं झालेली आहे आणि आता आपण झाकण काढूया। ह्या थालीपीठाच्या गोळ्यामध्ये साधारण 4 थालीपीठं होतात। तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक गोळा घेते,
एवढा साधारण गोळा घ्यावा लागतो आपल्याला। इकडे तवा घेतलेला आहे। सगळ्यात आधी तव्याला तूप लावून घ्यायचं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही शेंगदाणा तेल पण वापरू शकता। शेंगदाणा तेल उपासाला चालतं ना, त्यामुळे ते वापरू शकतो। हाताला पण थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हा गोळा अलगद आपण असा तव्यावरती थापून घ्यायचा आहे। मध्यम आकाराचं आपण थालीपीठ अशा पद्धतीने छानपैकी थापून घ्यायचं आहे। यापूर्वी मी काळदरेच्या उपासाच्या भाजणीचे पण थालीपीठ कसं बनवायचं याची रेसिपी शेअर केलेली आहे आणि अजून बऱ्याचशा उपासाच्या रेसिपीज माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहेत। त्याच्या सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तुम्हाला जर यूजफुल असेल एखादी रेसिपी तर नक्की बघा। आणि इकडे आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे आणि मस्त मी मध्ये एखादा छानसा असा होल पण बनवू शकता, कारण आपण थालीपीठाला होल बनवतो बऱ्याच वेळेला। नाही बनवलं तरी चालेल, पण अशा पद्धतीने आपलं हे थालीपीठ थापून झालेलं आहे आणि आता आपण मस्त याला खमंग असं भाजून घेऊया। तर इकडे मी थालीपीठ भाजायला गॅसवरती ठेवलेलं आहे। थालीपीठ पलटण्याची लगेच गडबड करायची नाही। खालून छान क्रिस्पी खमंग भाजून झाल्यानंतरच आपण थालीपीठ पलटायचं आहे। थालीपीठ मी मीडियम गॅसवरती भाजून घेते, कारण हाय गॅस जर आपण ठेवला तर थालीपीठ खालून करपतं। मग त्यापेक्षा मीडियम गॅसवरती आपण छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। थालीपीठ खालून थोडंसं चांगलं भाजलं गेलं की आपण इकडे वरती तूप लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे तुम्ही जर तेल वापरत असाल तर थोडंसं तेल सोडलं तरी चालेल। आणि हे थालीपीठ ना तव्याला चिकटत नाही अजिबात, त्यामुळे आपल्याला काढायला पण सोपं जातं। तुम्ही बघू शकता हे थालीपीठ अक्षरशः फिरतंय याच्यावरती तव्यावरती। आपलं थालीपीठ खालून खरपूस चांगलं भाजलं गेलेलं आहे। आपण हे पलटूया। तुम्ही बघू शकता छान असं भाजलं गेलेलं आहे, खालून करपलेलं तर बिलकुल नाहीये आणि 2 मिनिटांमध्ये खालून पण छान ते क्रिस्पी भाजलं जाईल आणि इकडून खालून पण आपलं थालीपीठ छान खरपूस असं भाजलं गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता सुंदर असं थालीपीठ भाजलं गेलेलं आहे आणि आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये घेऊया आणि इकडे थालीपीठावरती मस्त असं तूप घालायचं आहे आणि छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। इकडे मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे। दह्यामध्ये शेंगदाण्याचे कूट, थोडीशी मिरची पावडर, साखर आणि मीठ घालून मस्त अशी चटणी बनवलेली आहे। त्याचबरोबर दह्यासोबत पण हे थालीपीठ खूप टेस्टी लागतं। अशा पद्धतीने शेंगदाण्याची चटणी आणि दही सोबत मी हे थालीपीठ सर्व करते। तुमच्याकडे उपासाचं लिंबाचं लोणचं असेल तर त्याच्यासोबत पण हे थालीपीठ खूप छान टेस्टी लागतं। नक्की करून बघा हे थालीपीठ। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा हेल्दी टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू।